हालेलुया। पवित्र शास्त्रातून लूक ऋषिवर्तमान याचा 19वा अध्याय, पवित्र शास्त्रातून नवा करार लूक ऋषिवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28 पासून 40 पर्यंत आपण वचन पाहणार आहोत। पवित्र शास्त्रातून नवा करार लूक ऋषिवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28 पासून 40 पर्यंत वाचा। या गोष्टी सांगून तो येशूचा यरूशलेमात जयोसाने प्रवेश। या गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं समुदायाला शिष्यांना सांगितल्या आणि त्यानंतर काय झालं, तो यरूशलेममध्ये वर जात असताना यरूशलेम या शहराकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता। तो कसा होता, तो सर्वांच्या पुढे स्वतः चालत होता। नंतर असे झाले की तो जैतुनाचा डोंगर या नावाच्या डोंगरानजीक असलेल्या बेथफगे व बेथानी यांच्याजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यासून दोघांना असे सांगून पाठवले। मग मात्र पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर येशू ख्रिस्तानं एक गोष्ट केली की त्यानं आपल्या शिष्यातील दोघांना एक जबाबदारी दिली। आणि ती जबाबदारी काय आहे, येशू ख्रिस्त दोघांना म्हणतो तुम्ही समोरच्या गावात जा, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे त्या जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे शिंगरू बांधेल तुम्हाला। एक शिंगरू तुम्हा दोघांना गेल्या गेल्यास तिथे भेटणार आहे। आणि ते असं आहे शिंगरू की त्या शिंगरावरती आतापर्यंत कोणी बसलेलं नाही, असं एक गाढवीचं शिंगरू तुम्हाला आढळेल पुढं। ते सोडून आणा। आणि मग प्रभूने काय सांगितलं, जेव्हा तुम्हाला दिसलं ते शिंगरू की त्याला काय करा, सोडा। पहिल्यांदा त्याला बांधलेलं आहे, त्याला पहिल्यांदा सोडा म्हणून सांगितलं। तुम्ही ते का सोडता? आणि मग प्रभूने पहा, माझ्या प्रियानो पहा, प्रभू येशू ख्रिस्त आमचा फक्त भूतकाळ नाही तर आमचा भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जाणणारा देव आहे। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्तानं दुरून त्या पेत्राची नाव पाहिली तेव्हा ती नाव खरी तर बांधलेली होती। हॅलो, नाव बांधलेली होती। आणि प्रभूने ओळखलं हे रात्रभर यानं जाळं टाकलंय आणि आता हा थकलेला आहे आणि बांधून ठेवलेले आहे आणि तो जाळं स्वच्छ करत आहे। कदाचित त्या जाळ्यामध्ये घाण अडकले असतील, किडे अडकले असतील किंवा आणि काहीतरी केर कचरा असेल आणि आता याचे जाळं हे धूत आहे आणि नाव मात्र बांधलेली आहे। पण प्रभू येशू ख्रिस्तानं त्याने रात्र जी काढली होती कष्ट करून, मात्र मासे मिळाले नव्हते हे प्रभूने आत्म्यामध्ये ओळखलं होतं। प्रेज द लॉर्ड। माझ्या प्रिय बहीण भावानो, आजही तो प्रभू येशू ख्रिस्त कदाचित तुम्ही आणि मी बरेच प्रयत्न करतो, बरेचदा प्रार्थना करतो, परंतु प्रार्थना करून काही लोकांना उत्तर मिळत नाही तेव्हा काही लोक प्रार्थना करायसाठी थांबतात। प्रयत्न करायचं पण लोक थांबतात। आज त्यांच्यासाठी या जावयाच्या सणानिमित्त एक संदेश उपदेश आहे। माझ्या बहीण भावानो, प्रार्थना करायला थकू नका, प्रयत्न करायला कधीच थांबू नका, कारण आम्हाला ठाऊक आहे येशूने स्वतः म्हटलेलं आहे निरंतर प्रार्थना करा। कशा प्रार्थना करा? निरंतर प्रार्थना करा। प्रार्थना ही एक चेन असते, साखळी असते। एकाच गोष्टीसाठी आम्ही सारखी प्रार्थना करणं यापेक्षा अनेक गोष्टीसाठी रोज प्रार्थना करणं फार महत्वाचं आहे। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून येशू ख्रिस्तानं त्याचं कष्ट पाहिलं, बोट बांधलेली आहे आणि मग प्रभू त्याच्या जवळ जाऊन त्याला एक सल्ला देतो, तू काय कर, तुझी बोट मला दे। आता तुझं काम काय झालेलं आहे, थांबलेलं आहे। त्या बोटीतून तू काय करत होतास, मासे पकडायचं काम करत होतास, तुला रातभर काही मिळालं नाही, पण आता तुझी बोट माझ्या कामासाठी दे। प्रेज द लॉर्ड। माझ्या बहीण भावानो, आतापर्यंत कदाचित तुमचं आयुष्य आज ज्या वयामध्ये तुम्ही आहात, ज्या परिस्थितीत तुम्ही आहात, वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आध्यात्मिक, सामाजिक जी परिस्थिती असेल, आज कदाचित तुम्ही म्हणत असाल माझं अर्ध आयुष्य संपत आलेलं आहे, राहिलेल्या आयुष्यात काय घडेल कुणास ठाऊक।
माझ्या बंधू, तुला वाटत असेल या तरुणपणातच माझ्या जीवनात किती जबाबदाऱ्या, किती थकवानी, पुढे कधी कधी मला नोकरी लागणार, कधी मग विवाह होणार, कधी मग पुढचं. काळजी करू नका. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, तुझं आयुष्य माझ्या हाती दे. प्राइज द लॉर्ड. तुझा संसार माझ्या हाती दे, तुझी लेकरं माझ्या हाती दे, तू माझ्या हाती स्वतःला समर्पित कर आणि मग बघ. आज प्रॉब्लेम कुठे आहे माझ्या प्रियानो? कधी कधी आम्ही स्वतःलाच एखाद्या गोष्टीमध्ये बांधून ठेवतो. नाही, आता नाही मी हे करू शकत. मी एवढ्या परीक्षा दिल्या, पासच झालो नाही. मी एवढ्या इंटरव्ह्यू दिल्या, नोकरीच लागली नाही. मी तिथं जागा घ्यायचा प्रयत्न केला, नाही मला मिळाली चांगली जागा. मी एखादा उद्योग नवीन करू इच्छितो, नाही मिळत. पण प्रियानो, तुम्ही जेव्हा नाही, नको, होणार नाही असं म्हणता, तेव्हा तुम्ही आहात ते तुम्ही स्वतःला बांधून ठेवता. किंवा जो शैतान आहे तो तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये असं काही बिघाड निर्माण करतो की म्हणतात ना, पत्त्यासारखा बंगला पडतो. माझ्या प्रियानो, आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगत आहे, स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे सुटता, उशिराने विश्रांती घेता, पण तोच परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेती देतो. प्राइज द लॉर्ड. आज प्रश्न हा आहे की तुम्ही परमेश्वराला आपला मेंढपाळ बनवला आहे काय? जर तो मेंढपाळ असेल आणि तुम्ही मेंढर बनून त्याच्यावर राहाल, तर दावीद राजा म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो मला त्याच्या नामास्तव नीतिमार्गाने चालवतो, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, तो माझ्या शत्रूच्या देखतमच पुढे ताट वाढितो. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टाल भेणार नाही, कारण तू मजबूर आहेस. हे परमेश्वरा, तुझी आकडी, तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे आणि माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला दया व कल्याण ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. ही सकारात्मक प्रार्थना, हा सकारात्मक विश्वास बहीण भावानो, प्रार्थनामय तुमच्या ओठात, पोटात, हृदयात, डोळ्यात, मनात पाहिजे. जेव्हा तुम्ही हे कबूल करता की परमेश्वर माझा मेंढपाळ आहेच आणि मला काही उणं पडणार नाही, आजची भाकर तो देईल, उद्याची पण देईल, पुष्कळदा. प्रियानो, आम्ही स्वतःला बांधून ठेवलेलं आहे पेत्राच्या बोटीसारखं. परंतु आज आनंदाची बातमी सांगू द्या, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा सभास्थानामध्ये आला, त्याच्या हाती शास्त्र देण्यात आलं, तेव्हा तो म्हणतो, प्रभूचा आत्मा मजवर आलेला आहे. कुणाचा आत्मा? प्रभूचा आत्मा मजवर आलेला आहे. येशूने ओळखलं की मला देवाचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. कशासाठी? येशू ख्रिस्ताला देवाने आत्मा दिला होता. तो म्हणतो, धरून नेलेल्यांची सुटका करावी, बांधलेल्यास मोकळे करावे, ठेचलेल्यास सोडवावं आणि परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष विधित करावं, आंधळ्यांचे डोळे उघडावे आणि परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष विधित करावं. यासाठी परमेश्वरानं मला पाठवलेलं आहे. येशू ख्रिस्तानं माझ्या बहीण भावानो, या जग आणि जगातल्या लोकांसाठी ज्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या होत्या, ते पाचारण येशूने आत्म्यामध्ये ओळखलं होतं. येशू म्हणतो, आंधळ्यांचे नेत्र उघडण्यास मला देवानं पाठवलेलं आहे, कुष्ठ्या शुद्ध करायस मला पाठवलेलं आहे, ठेचलेल्यांना मोकळं करावयास, बांधलेल्यांना सोडावयास, धरून नेलेल्यांची सुटका करावयास आणि परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष विधित करावयास. काळजीपूर्वक ऐका, येशू ख्रिस्तानं हे जे पाचारण देवाचं आपल्या मुखाद्वारे बोललेलं आहे ना, त्या गोष्टी आज या भूतलावरती इट इज डन, त्या कार्यरत आहेत आणि करत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशूने स्पर्श केला आंधळ्यांना, आंधळ्यांचे डोळे उघडले, कुष्ठ्याला स्पर्श केला, कुष्ठरोगी शुद्ध झाला, मेले लाजारसला हाक मारली, तो बाहेर आला, विधवेला, त्या व्यभिचारी स्त्रीला दगडमार होत होता, येशूने तिला क्षमा केली, पापी स्त्रीला तिने पश्चाताप केला, तिला क्षमा झाली. काळजीपूर्वक ऐका, येशू ख्रिस्तामध्ये हे सामर्थ्य देवानं दिलं होतं. आज ही माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य, येशू ख्रिस्ताचं
कार्य आपल्या जीवनामध्ये होऊ देण्यास तुम्ही जेव्हा म्हणता की प्रभू मला सोडव, मला पापातून सोडव, मला व्यसनातून सोडव, मला आजारातून सोडव, मला चुकीच्या कुसंगतीतून सोडव, मला ह्या गोष्टी सुटत नाहीत प्रभू. काही लोकांना काही चुकीच्या स्वभावानं बांधलेलंच आहे. तेच तेच शब्द, तेच तेच हट्टीपण, तोच राग, हॅलो, तोच राग, तिकडेच जाणं, त्याच लोकांबरोबर भेटणं, हॅलो, तुम्ही बांधलेलं आहे काही गोष्टीला. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये उलटापालट होत नाही. अंधार निघून जात नाही, प्रकाश येत नाही, आजार निघून जात नाही आणि आरोग्य येत नाही, पाप जात नाही आणि पवित्रता येत नाही. हॅलो, स्वभाव लोक पाहतात पण भाव देव पाहतो. प्राइज द लॉर्ड. तुम्ही देवावर भाव ठेवा, देव तुमचा भाव पाहून तुमचा स्वभाव बदलेल. प्रेज द लॉर्ड. पेत्रा तुझी बोट मला दे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, तुझं जीवन माझ्याकडे वळव, मी तुझ्याकडे वळेन, माझ्या जवळ ये, मी तुझ्या जवळ येईन. तुम्ही म्हणत असाल पास्टर बरेच वर्ष आम्ही चर्चेत सभासद आहोत, आम्ही तुझे अनेक प्रवचन ऐकली, अनेक गोष्टी, पण आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही बांधलं गेलेलं आहे, एखाद्या स्वभावाला, एखाद्या चुकीच्या मित्राला, मैत्रिणीला, चुकीच्या लोकांना, चुकीच्या चालीरीती, चुकीच्या गोष्टी. आज येशू ख्रिस्त जो त्या ठिकाणी सर्व समुदायाबरोबर शिष्यांबरोबर पुढे जात होता, तेव्हा त्याने एक आज्ञा केली, तुम्ही समोरच्या गावात जा हो, दोघे जण, एक शिंगरू तुम्हाला दिसेल हो, ते सोडून आणा हो, त्याच्यावर कोणी बसलेलं नाही. प्रभूने आज्ञा केली, जबाबदारी दिली आणि प्रभूने त्यांना अधिकार पण दिला. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक लक्ष द्या. येशू ख्रिस्त जेव्हा आज्ञा देतो तेव्हा ती आम्ही पाळली पाहिजे. येशू ख्रिस्त जेव्हा जबाबदारी देतो ती पूर्ण केली पाहिजे. येशू ख्रिस्त जेव्हा आम्हाला अधिकार देतो त्याचा वापर झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आज्ञा आहे पण आम्ही कधी कधी पाळत नाही. जबाबदारी आहेत, आम्ही जबाबदारीपासून दूर पळतो. अधिकार दिलाय, वापरत नाही. प्रार्थना तुमचा अधिकार आहे, करा प्रार्थना. चर्चला येणं तुमची जबाबदारी आहे. शब्दात पाहणं, बायबल वाचणं, जबाबदाऱ्या पूर्ण करा. आज्ञा पाळा. आई वडिलांवर प्रेम करा, देवावर प्रेम करा, मंडळीमध्ये एकमेकांची ओझी व्हा, ही आज्ञा आहे. येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली, तुमची एकमेकावर प्रीती असली तर यावरून जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. आज्ञा आहेत. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, आपलं असंच आयुष्य संपवून ठेवू नका. माझ्या आईने एकदा हात धरून मला एका मोठ्या 50 पायऱ्या चढवून मला घेऊन जात होते 1990ला, आणि तिने सांगितलं, वरती एक बिशप साहेब बसलेले आहेत, ते तुला प्रश्न विचारतील, त्यांची सही झाल्याशिवाय तुला ऍडमिशन नर्सिंगला मिळणार नाही. तिला ठाऊक होतं बिशप साहेबांच्या येणारा एकच प्रश्न होता, हा कोण मुलगा, कुठे ऍडमिशन पाहिजे, नर्सिंगला, परदेशात जाणार काय, अजिबात नाही म्हणायचं, आणि मग इथंच सेवा करणार असं सांगायचं. त्या पायऱ्या चढत होतो मी आईचा हात धरून. बिशप साहेबांनी तोंड उघडलं, कोण मुलगा, काय करतो, 12वी सायन्स झालाय, कशाला ऍडमिशन पाहिजे. मी एमबीबीएसचा फॉर्म भरून आलो होतो, अजून निकाल लागायचा होता. थोडक्यात माझं एमबीबीएस ऍडमिशन गेलं. चूक माझी ही झाली की मी सायन्स आणि बायोलॉजी आणि मॅथ्स हे 2 विषय ठेवल्यामुळे माझा जास्त पर्सेंटेज मला मिळाली नाहीत. परंतु एमबीबीएसला मी ऍडमिशन त्यावेळेला मिरज मेडिकल सेंटरला भरलं होतं. परंतु आईचं म्हणणं होतं, नाही मिळालं तर नर्सिंग चांगलं आहे, परदेशात जाण्याची संधी मिळेल, आणि तीच खाली शिकवते. बाहेर सांगते परदेशात जायचं आहे, पण तिथं सांगते ऍडमिशन मिळण्यासाठी बिशप साहेबाला तेवढं सांग की परदेशात जायचं नाही, इथंच राहणार आहे. बिशप साहेबांनी पुढचा प्रश्न केला, मग काय, मी सही केल्या ऍडमिशन मिळणार, होय साहेब. मग परदेशात जाणार, अजिबात नाही. सगळेच असे म्हणतात बाबा, सगळेच असे म्हणतात, अंबुर्र दिशेने जातात. परंतु प्रियानो, कदाचित ती गोष्ट मी प्रार्थनापूर्वक त्या सगळ्या पायऱ्या चढण्या अगोदरच प्रभूला म्हटलं होतं की प्रभू, आईनं जे सांगितलं ते मी पाळेन, आणि येशू तुम्हाला नर्सिंगला ऍडमिशन मिळवून दे, आणि माझ्याकडून रुग्णसेवा तुझी सेवा होऊ दे. पायऱ्या चढण्या अगोदर केलेली प्रार्थना आज मी जेव्हा मागे वळून पाहतो, खरंच प्रभूनं तिथं मला शिक्काच मारला होता. प्रेज द लॉर्ड.
याच्याकडून प्रभूची माझी सेवा आणि रुग्णांची सेवा करून घ्यायची इंडियामध्येच. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ज्या दिवशी तुम्ही निश्चय आणि निर्णय घेताना देव तो निर्णय निश्चय तुमच्या जीवनात पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. या दोघांना सांगितलं जा, गेलेत. सोडा, सोडलं. आणि आणा म्हटलेत, आणलं. काय झालं त्याने आणल्यानंतर? हा, आणि जर कोणी तुम्हाला म्हटलं कान इकडे द्या, काही लोकांचा कान इकडे नाहीये. हॅलो, तुम्ही जर का सोडता असं कोणी म्हटलं, कुणाला गरज आहे? प्रभूला. हे सांगा, प्रभूला गरज आहे. आणि मग काय होईल? हा, ज्यांना पाठवलं ते तेथे गेल्यावर ते तिथेच गेले. हो, टाइमपास केला नाही त्यांनी. प्रभूने सांगितलं होतं ना, त्याच गावात गेलेत. हॅलो, कुठे गेलेत? प्रभूने सांगितलं तर तिथंच गेलेत, त्याच दारात गेलेत. आम्ही प्रभू सांगतो ना त्याप्रमाणे जर पुढे गेलो ना तर सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. तुझी नाव सोड, मी सांगतोय तिथं जराशी नाव कुठे घे, खोल पाण्यात तुझी नाव जाऊ दे. खोल पाण्यात नेली त्यानं नाव. मी सांगतोय तिथं जाळं टाक. थोडासा प्रभूकडे वळून म्हटला, प्रभू मी रात्रभर जाळं टाकलंय, पण प्रभू तू म्हणतोस म्हणून मी टाकतो. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, माझ्या जीवनामध्ये असंच वाटायचं कधी कधी की हा असं म्हणतोय, ती तसं म्हणतोय, पण नाही. मला अनुभव आला, प्रभू म्हणतोय जर तसं ऐकलं तर देव आमची झोळी भरल्याशिवाय राहणार नाही. प्राइज द लॉर्ड. प्रभू म्हणाला जरा खोल पाण्यात जा, गेला. मी सांगतोय तिथं जाळं टाक, टाकलं. आणि बायबल सांगतो पुष्कळ माशांचा घोळका त्याच्या जाळ्यात सापडला. प्राइज द लॉर्ड. आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, आज तुम्हाला संदेश परमेश्वर देत आहे. मी एक देवाचा दास आहे. वचन काय सांगतं ते काळजीपूर्वक ऐका. येशू ख्रिस्ताने त्या दोघांना सांगितलं जा, सोडा, आणा. कुणी काही म्हटलं, प्रभूला गरज आहे म्हणून सांगा. पेत्राने जाळं टाकलं तेव्हा मासे नव्हते का? हो, होते. पण पेत्राचा स्वभाव, पेत्र नंतर म्हणाला मी पापी मनुष्य आहे. मी कसा आहे? पापी मनुष्य. प्रियानो, कधी कधी आमचा स्वभाव आमच्यापर्यंत आशीर्वाद यायला ते मला वाटते मासे पण घाबरत असतील पेत्राला. प्राइज द लॉर्ड. माशाला माहित होतं हा सारखा येतोय, जाळं टाकतोय, पकडतोय, घेऊन विकतोय आम्हाला. आता ते मासे पण खालून पेत्राला बघत असेल, हा पुन्हा तो आलाय. कालच माझे सगळे सोबती ह्याच्या जाळ्यात अडकून गेले, ते परत आलेच नाहीत. हॅलो, असे माशांनी पण विचार केला असेल ना. आपण बघतो बघा, काही काही लोक माशांना खाद्य टाकायला येतात, ते यायच्या अगोदर काही मासे त्याच्याकडे येतात. प्राइज द लॉर्ड. मासे ओळखतात. मासे ओळखत नाहीत, पण सांगण्याचा उद्देश काय की मासे मोठ्या आशेनं एकत्र येतात. कोणीतरी भला माणूस आला असेल, वावा आज काहीतरी टाकायला आलाय. हा, माझ्या प्रियानो, मासे समुद्रात होतेत, पण मासे पेत्रापर्यंत पोहोचायला अडचण होती. आज मला सांगू द्या, आशीर्वाद तुमच्यासाठी आहेत, उद्योग तुमच्यासाठी आहे, नोकरी तुमच्यासाठी आहे, विवाहासाठी जोडीदार तुमच्यासाठी आहे, पुष्कळ घर तुमच्यासाठी देवाने ठेवलेले आहेत, पुष्कळ अनुग्रह अभिषेक तुमच्यासाठी आहे. पण कदाचित आम्ही आमच्या स्वभावाला बांधलं गेलंय. आमचा हट्टी स्वभाव, आमचा मीपणा, आम्ही एकमेकाचं ऐकत नाही, आम्ही देवाचं ऐकत नाही, आणि त्यामुळं आमची बोट खोल पाण्यात पुढे जात नाही आशीर्वादापर्यंत. बस झालं. शास्त्र सांगतं बलाने नव्हे, शक्तीने नव्हे, माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्य होईल. प्राइज द लॉर्ड. बंधू आणि बहिणीनो, आतापर्यंत तुम्ही शरीरानं, मनानं, शक्तीनं अनेक गोष्टी मिळवायचा प्रयत्न केला असेल, पण यश मिळालं नाही. परंतु आता एकच यशासाठी एकच गुरु किल्ली आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, त्यानं ऐकलं पेत्रानं, जाळं टाकलं, पुष्कळ मासे मिळाले. आज तुम्ही जर येशूच ऐकाल तर तो तुमचं ऐकेल, तुमचं जाळं भरेल,
तुमचं घर आशीर्वादित होईल. शिंगरू आणलं आणि ऐकलं. काय झालं शिंगरू आणल्यावर? ते शिंगरू सोडित असता हा त्याचे धनी त्याच म्हणाले, हम्म शिंगरू का सोडता? शिंगरू का सोडताय? तेव्हा ते म्हणाले, हा प्रभूला याची गरज आहे. हा मग त्याने ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे. मग काय बोलले का ते? हॅलो, कुणाला गरज आहे? कुणाला गरज आहे म्हणा? या शिंगराची प्रभूला गरज आहे. माझ्या प्रभूला म्हणा माग, माझ्या प्रभूला माझी गरज आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्ताची आम्हाला गरज असते ना, येशू ख्रिस्ताला आमची गरज असते ना, तर येशू परिस्थिती काही असू दे, समस्या काही असू देत, येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्यातून सोडवून आपल्याकडे आणल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. तो सोडवतो आम्हाला, त्या परिस्थितीतून सोडवतो, त्या बिछाण्यावरून सोडवतो, त्या रिपोर्ट बदलतो, त्यातून बाहेर काढतो. काही लोकांनी आखलेल्या दुष्ट योजनातून सोडवतो. आम्हाला समजत नाही, आम्हाला वाटतं हे माझा भाऊ आहे, मांडलेला भाऊ, मांडलेली बहीण, माझे नातेवाईक, माझे लोक. बरेचदा आम्ही ज्यांना आमचं म्हणतो ना, ते आम्हाला आमचं म्हणतात का, हा प्रश्न आहे. प्रेज द लॉर्ड. पण आनंदाची गोष्ट ही आहे, तुम्हाला कोणी तुमचं म्हणो की न म्हणो, येशू ख्रिस्त आजही तुम्हाला तू माझा आहेस म्हणतोस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस म्हणतोस. मी तुला सत्य वचनाने जन्म दिला आहे. आणि जेव्हा येशू तुम्हाला आणि मला आपलं म्हणतो ना, तेव्हा जग तुम्हाला कोणी आपलं म्हणो की न म्हणो, येशूला म्हणा, येशू तू माझा आहेस, तू मला सोडव प्रभू, मला बस झालं. हा जुना स्वभाव, जुन्या चालीरीती, जुन्या गोष्टी काही नाही प्रभू, मजा नाही, मजा नाही. हे जगामध्ये सगळं चाललंय ना, हे सगळं भूलभलई आहे. हॅलो, तुम्हाला वाटत असेल मोठमोठा आवाज, मोठमोठे डान्स, मोठमोठी वाद्य, मोठमोठ्या गोष्टी, त्यापेक्षा पवित्र स्थानी येऊन भक्ती करणं, हा तिथं आवाज जातो. प्राइज द लॉर्ड. तिथं मजा आहे, तिथं सजा आहे. हालेलुया. जगासमोर नाचू नका, ख्रिस्ताच्या मंदिरात देवासमोर नाचा. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, ती लोक चुपचाप गप राहिलीत, काहीच बोलली नाहीत. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचा विचार करतो ना, एखादा उद्योग, एखादी वस्तू, एखादं वाहन, कोणी काही म्हणणार नाही. कर्ज मंजूरच. प्रेज द लॉर्ड. लोन मंजूर. तुम्ही म्हणाल असं कसं झालं? देव त्यांचं अंतकरण तयार करतो. प्रेज द लॉर्ड. त्याला घर पाहिजे, कागदपत्र लवकर तयार करा. कंपन्या दारात येतात, बँकेवाले तुमच्याकडे येतात. पण तुम्ही प्रयत्न करा की प्रभू मला एक स्वतःचं घर पाहिजे, प्रभू मला हा उद्योग चालू करायचा आहे, मला येशू स्वास्थ्य पाहिजे, मला चांगली ट्रेनिंग करायची, मला नोकरी पाहिजे. बघा, येशू तुमच्यासाठी सगळं करतो. जेव्हा कालचा तो सोहळा पाहिला ना, एवढा भावनिक होणारा माणूस, मला तिथं असं नाही वाटलं की माझी रिटायरमेंट आहे, पण माझ्यातून तो मी नव्हे, माझ्यातला तो बदललेला श्यामकांत त्यांच्याशी बोलत होता. आणि जणू मला असंच वाटत होतं की मी तिथे एक प्रवचन देतोय. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या सेवानिवृत्ती सोहळ्याचं मी तिथं काही सांगत नव्हतो, पण माझ्या जीवनाची सुरुवात कशी झाली इतकं गमतीदार आणि व्यवस्थित सांगत होतो की सगळे अधिकारी, त्यांना 2ला आमदार साहेबांसोबत मीटिंग होती, ते पण विसरून गेले. अजिबात वळवळ नाही, चुलबुल नाही. मोठमोठे क्लास 1 अधिकारी समोर बसले होते, अनेक अधिकारी बसले होते, इथं तर क्लास 1 होते, पण सगळे एवढं ऐकत होते की मला जाणवत होतं की इथं देवाची उपस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. कारण सकाळी मी इथे येऊन गुडघे टेकलं होतं आणि मी म्हटलं होतं, येशू मी बोलेन, शब्द तुझ्या असू देत. कारण तुझ्या शास्त्रात लिहिलेले आहे, जेव्हा तू अधिकाऱ्यांच्या समोर उभा राहतोस, काही बोलावं याची काळजी करू नको, मी तुला सहाय्य करीन. प्रेज द लॉर्ड. हे वचन घेऊन मी इथं प्रार्थना केली होती. असाच गेलो नव्हतो धावत पळत, चांगला शॅम्पू लावून, डोक्याला लय परफ्यूम मारून वगैरे वगैरे.
कपडे दुसऱ्या दिवशी काय घालायची याचं पण मला आदल्या दिवशी नियोजन नव्हतं. प्राइज द लॉर्ड. परंतु माझ्या प्रार्थना, माझ्या मनन चालू होतं. सगळ्यांना वैयक्तिक मी निमंत्रण दिलं होतं. जवळचे, दूरचे, दुखावलेले, सुखावलेले सगळ्यांना मी टाळलं नाही. प्राइज द लॉर्ड. निमंत्रण देण्यात मी पटाईत आहे. प्राइज द लॉर्ड. न माझा कार्यक्रम कुठलाही आपला चर्चचा किंवा माझा असो, भरपूर गर्दी होते. प्राइज द लॉर्ड. भरपूर गर्दी होते आणि गर्दीमध्येच येशू असतो आणि जिथं येशू असतो तिथंच गर्दी होते. प्राइज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. येशू होता म्हणून गर्दी होती. पवित्र शास्त्रामध्ये जिथं जिथं येशू आहे ना तिथं गर्दी होती. प्राइज द लॉर्ड. आणि लोकांनी अनुभवलं. अनेक अनेक लोक त्या ठिकाणी मला भेटत होते. मी त्यांना भरपूर सांगितलं, पण 4 गोष्टी मला एका मॅडमने लिहिलं की तुम्ही 4 गोष्टी महत्वाच्या बोलल्या. देवाचं भय बाळगा, आई वडिलांचा सन्मान करा आणि अधिकाऱ्याच्या अधीन राहा आणि चांगलं ते काम करा. असे या 4 गोष्टी शिकवल्या. परमेश्वराचं भय धरा, आई वडिलांचा सन्मान करा आणि अधिकाऱ्याच्या अधीन राहा. मला अनेक मॅडमने अनेक लोकांनी लिहिलं की ह्या गोष्टी आम्ही पहिल्यांदाच ऐकल्या आणि आम्हाला त्या भांबावून गेल्या. आम्ही भारावून गेलो या गोष्टी ऐकून. माझ्या प्रियानो, आज ही तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला या जगाच्या गर्दीमध्ये तुम्हाला पाहत आहे. तुम्हाला कोणी बांधलेलं आहे? परिस्थितीनं, आजारानं, भीतीनं, जगानं, सैतानानं, एखादा व्याधी, एखादी भवितव्याची चिंता. आज देवाचा आत्मा तुम्हाला पाहत आहे. जय येशू ख्रिस्ताने त्या दोघांना पाठवलं, समोरच्या गावात जा. एक बांधलेलं शिंगरू आहे, कोणी बसलेलं नाही त्याच्यावर, त्याला सोडून माझ्याकडे आणा. तुम्हाला कोणी म्हटलं तर सांगा प्रभूला त्याची गरज आहे. माझ्या बहीण भावानो, आज जे तुम्ही या ठिकाणी आहात, यशया 35:10 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचे मुक्त केलेले लोक सियोनात परत येतील. ते जय जयकार करत येतील. त्यांच्या मस्तकी हर्षाने आनंद असेल, दुःखाने उसास पळ काढतील. काही दिवसापूर्वी तुम्हाला परिस्थितीनं, आजारानं, चुकीच्या लोकांनी, अनेक गोष्टीनं बांधलं होतं. आज तुम्ही इथं आहात, ही देवाची कृपा आहे. तुम्ही मुक्त केलेले आहात. यशया 35:10 मध्ये काय लिहिले वाचा. यशया 35:10. यशया 35:10. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक. कोण मुक्त करतो? परमेश्वर. हॅलो हॅलो. देवच आम्हाला मुक्त करतो. काही लोक आम्हाला मुक्त करत नाहीत. काही लोकांना ना त्यांच्या कामासाठी त्यांनी आम्हाला वापरतात आणि मग कधी कधी कडीपत्त्यासारखं बाजूला करतात, पोह्यातून कडीपत्ता टाकतात. हॅलो, तुम्ही कुणाच्या दावणीला बांधले जाऊ नका. विचारानं बांधले जाऊ नका, शरीरानं बांधले जाऊ नका, मनानं बांधले जाऊ नका. येशू ख्रिस्ताने तुम्हाला मुक्त केले, स्वातंत्र्य आहे. बरेचदा आम्ही काय करतो, ते सांगल त्याप्रमाणेच, हा सांगल त्याप्रमाणेच. माझ्या प्रियानो, देव काय सांगतो ते बघा. आई वडील काय सांगतात, पती माझा काय सांगतो, पत्नी काय सांगते, सगळ्या गोष्टी ऐकून देवावर सोपवा आणि मग देवाला प्रार्थना करा की प्रभू येशू, ह्याबद्दल मी काय निर्णय घेऊ. शब्द बोलून प्रार्थना करा, देव तुम्हाला मुक्त करेल. यशया काय म्हणतो, परमेश्वरानं मुक्त केलेले लोक कुठे येतील? परत येतील. परत परत. हॅलो, परत येतील. परत परत येणं म्हणजे माघारी फिरणं आहे. माघारी फिरणं. परमेश्वर एका ठिकाणी म्हणतो, मी तुझा लग्नाचा नवरा आहे. वचन काय बघा, मी तुझा लग्नाचा नवरा आहे, तू माझ्याकडे ये. येशू ख्रिस्त मंडळीचा वर आहे आणि तो वधूला म्हणत आहे, मी लग्नाचा नवरा आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचा एक स्वर्गीय यरुशलेमामध्ये एक विवाह ठरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वधू म्हणून तो आम्हाला पुन्हा एकवा नटवत आहे. प्रेज द लॉर्ड. येशया म्हणतो, परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील. काही दिवसापूर्वी तुम्ही मी बांधलो होतो, बरोबर आहे ना, पण आता आपण परत आलोय. चर्चमध्ये येतो म्हणजे काय, आम्ही
परत आलेला आहे, मुक्त केलं. येशूने आम्हाला सगळ्या बंधनातून, चुकीच्या व्यवसायातून, चुकीच्या गोष्टी मुक्त केलं आणि आपण परत आलोय. हॅलो, परत आलोय म्हणा. आम्ही परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परमेश्वराकडे परत आलेला आहे. कशासाठी? पुढे वाचा. कसं काय करण्यासाठी? जय जयकार. ज्या येशूने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं त्याचा जय जयकार करण्यास. जेव्हा पेत्रने, याकोबानं, योहानानं म्हटलं उठ आणि चालू लाग, तो गोट्यात गुडघ्यात बळ आलं, तो उठून चालू लागला, स्तुती आराधना करत. कुठे गेला तो? मंदिरात गेला. तो परत मंदिरात गेला, स्तुती करत गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जो 38 वर्षाचा दुखणेकरी, उठ, बाज घेऊन चालू लाग. तू उठला, बाज टाकली, तू कुठे गेला? सभास्थानात गेला. कुठे गेला तो? सभास्थानात. आणि तिथे येशू त्याला भेटला आणि मग येशू म्हणतो आता तू बरा झालायस. कसा झालायस? आपलं कोणतर म्हणतं बघा आता जरा बरं दिसतंय बघा. काय मागच्या महिन्यात बघितलं बाई, चेहऱ्यावर तेज नव्हतं, पांढरं खड पडली होती, हा काय अशक्त झाला होता, काही डोक्यावर टेन्शन, आता जरा बरं दिसतंय. कसं दिसतंय? देवाला असंच पाहिजे. आम्ही टवटवीत. कसं पाहिजे? टवटवीत, तेजोमय, आशीर्वादित, आनंदी, असंच देवाची इच्छा आहे. काय एकदम चुरगळलेल्या फुलासारखं पाहिजे? सैतानाला तसं वाटतं की आम्ही चेहऱ्यावर आटी असाव्या, सारखी आटीच आहे ना, चेहऱ्यावर आटी आणि गावाच्या भानगडी ओठी. चेहऱ्यावर आटी, सगळ्यांच्या गोष्टी ओठी, आणि मग एक ओठी आणि एक पोठी, आणि मग सैतान मारतो काठी. हालेलुया. माझ्या प्रियानो, देवाची इच्छा अशी नाही की आम्ही निराश, दुःखी, चिंता, नेहमी आनंदी राहा. मला कधी असं बघितलंय का डोक्याला हात लावून बसलाय, आट्या काढून पडून बसून? कधीच नाही. प्रेज द लॉर्ड. कधी कधी माझ्या पण खिशात पैसे नसतात, आणि किती असतात ते कधी मी मापतच नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदी असावं. देवाची इच्छा आहे तुम्ही निरोगी असावं. देवाची इच्छा आहे तुम्ही समृद्ध असावं. आणि यासाठी एकच गोष्ट आहे की ज्या परमेश्वराने तुम्हाला मुक्त केलंय पापातून, व्यसनातून, जगातून, तर तुम्ही मुक्त झालेले लोक परत यायला पाहिजे. कुठे यायला पाहिजे? सभास्थानात. कसं? स्तुती करत. परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील, त्यांच्या मुखात जय जयकार असेल, सेवनात येतील. पुढं, आणि मग जे असे स्तवन करत, शब्दात पाळत, कुटुंबासहित एकत्र येतात ना, त्यांच्या मस्तकी काय असतं? अक्षय आनंद, न संपणारा आनंद. आणि मग ते इथं येऊन काय करतील? काय बाई, मला इथं खुर्चीच नाही बसायला, बसू का जाऊ, ऐकू का निघू, कधी संपल, सटकू काय, आणि गोष्टी मग मनामध्ये येत असतात. पण ज्याला इथं येण्यात आनंद आहे ना, त्याला देवाला पण तुम्हाला काहीतरी देण्यात आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला भरूया. कसं भरूया? काठोकाठ भरूया. आणि मग जेव्हा देव काठोकाठ भरतो ना, तेव्हा पाण्याचा द्राक्षरस होतो. प्रेज द लॉर्ड. पण त्यासाठी तुमच्याजवळ काहीतरी पाहिजे. एक लहान मुलगा, सगळ्यांनी लेक्चर ऐकलं आणि येशू म्हणतो इथं कुणाजवळ काय आहे का? फिलिप म्हणाला, प्रभू एक जण हाय, मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी आहेत. जवाच्या कवाच्या माहित नाही, पण जवाच्या आहे का नाही? जवाच्या 5 भाकरीने 2 मासे आहेत. आता पोराच्या हातातून मासे आणि भाकरी घ्यायचं म्हणजे लय अवघड. प्रेज द लॉर्ड. पोरं कधी देतात का कुणाला? पण ते धन्य बाळ की जेव्हा ती फिलिपानं मागितलं ना, लगेच दिलं त्या पोरानं. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही बाळ प्रभूला द्यायचं म्हटल्यावर 500 रुपये सभासद फी म्हटल्यावर टकुरं उठतंय आमचं. प्रेज द लॉर्ड. मी आज डिक्लेअर करतोय 500 रुपये काही देऊ नका. किती देणार आहे? 100 द्यायचं ना, 100 द्या, माझं काही नाही. परंतु जेव्हा मी एखादा निर्णय घेतो, तो माझ्या भल्यासाठी नसतो, तुमच्या भल्यासाठी असतो. माझ्या प्रियानो, 500 रुपये सभासद वर्गणी कुणी कुणी दिली? प्रेज द लॉर्ड. आज मी डिक्लेअर करत आहे
की तुमच्या 500तले 200 परत घ्या. प्रेज द लॉर्ड. मर्गे ब्रदर यांना 200 परत द्या. निदान 300 तर घेऊया का? किती जणांची इच्छा आहे 300 रुपये द्यायची? अजून हात वर. 300 रुपये द्यायची. नाही 300 रुपये. किती जणांची इच्छा आहे? कुणाची इच्छा नाही? चला 100 रुपये द्यायचं असं कुणाला वाटते? 100 रुपये सभासद फी असावी. चला 200 रुपये द्यावे अशी कुणाला वाटते? अरे तुम्ही देणारच नाही. चला 0. किती द्यायचं? 500 नाही. निर्णय आज तुम्हाला ही लागलेली आहे. चला 300 रुपये द्यायची कोणाची इच्छा आहे? कोणच नाही. सम्राट 300 ठीक आहे. 400 द्यावी कोणाची इच्छा आहे? कोणच नाही. 500 द्यायची कोणाची इच्छा आहे? हे बाकीचे हातच वरती करत नाही. तुमची काहीच इच्छा नाही. तुम्ही तयात मयात जरा पुजारी मयात काय तुमचं काय देणारच नाही. हातवर तुझं दिलंय 500 ना? नाही. किती द्यावाची इच्छा आहे? एक मतानं सांगा. 500. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. पण ज्यांना वाटतं नाही पास्टर आमची परिस्थिती नाही, मी तुमचा भाऊ, मी तुमचा सेवक म्हणून ज्यांनी हात वरती केले त्यांनी 500 द्यायचे. आणि ज्यांना शक्य नाही ना त्यांच्यासाठी डिस्काउंट आहे. शक्य झालं तर 300 किंवा 500 किंवा 400 द्या. काही जबरदस्ती नाही. त्या दिवशी बोलता बोलता माझ्या तोंडातून असं आलं यासाठी की आपल्या मंडळीमध्ये सभासद वर्गणी योग्य असावी आणि मग तेच तुमच्याच कामासाठी उपयोगी पडावी हा उद्देश आहे. तर प्रियानो, आपण देव आम्हाला देतो, देण्यासाठी त्याच्याजवळ पुष्कळ आहे, पण आम्ही त्याच्या सभास्थानामध्ये देण्यासाठी आणि घेण्यासाठी आलं पाहिजे. जेव्हा त्या लहान लेकराला म्हटलं प्रभूच्या हाती दे, फिलिपानं त्याला सांगितलं, त्यानं लगेच दिलं. प्रेज द लॉर्ड. 5 भाकरी 2 मासे दिले, 5000 जीवन तृप्त झाले, 12 टोपल्या भरल्या. माझ्या प्रियाने आज तुम्ही देवाला काय देण्यासाठी तयार आहात? वेळ द्या, परिवार द्या, समर्पण करा, बाप्तिस्मा घ्या, तारण साधून घ्या. येशू ख्रिस्ताला ते शिंगरू आणलेलं आहे. आणि येशूने काय केलं? शिंगरू आणल्यानंतर येशूकडे आणलं. नुसतं शिंगरू दिलं नाही, त्या लोकांनी काय केलं? आपली वस्त्र, काळजी बरं काय का, आपली वस्त्र काढून शिंगरावर घातलीत. माझ्या प्रियानं शिंगरू मराठी बायबल मध्ये काय म्हटलेलं एका ठिकाणी? बोला की शिंगरूला म्हणजे नेमकं कोण आहे शिंगरू? कुणाचं शिंगरू आहे? बोला, कुणाचं शिंगरू आहे? गाढवाचं. लक्षात ठेवा शब्द. कुणाचं शिंगरू आहे? म्हणा हे शिंगरू, हे शिंगरू. ज्यांनी म्हटलं ते म्हणा पाठीमागं, हे शिंगरू गाढवाचं आहे. म्हणजे गाढवाच्या बाळाला शिंगरू म्हणतात असंच काहीतरी ना? बरोबर आहे ना? गाढवाच्या बाळाला शिंगरू म्हणतात. सिंहाच्या बाळाला बछडा म्हणतात का छावा म्हणतात? बछडा म्हणतात. गाईच्या वासरू, ना आईच्या बाळ. प्रेज द लॉर्ड. माहिती आहे तुम्हाला सगळं? माहिती आहे ना? कधी तर गेले असं याच्यावरती जरा कोणचे शिक्षण का बोलू सरांना परत? हालेलुया. खामोश आहेत बरं का आपल्याकडे, लय भारी भारी माणसं आहेत. तुम्ही कंटाळा करू नका, खूप चांगली माणसं आहे. येणाऱ्या दिवसात मी म्हातारा झाल्यावर मला पण असं हाशीला बाबा यांना बसवा कुठेतरी इथं. मी काही बसणार नाही मामा. प्रेज द लॉर्ड. का बसाव मी? घोडा कधी? मी तर सर्व घोडा आहे. हालेलुया. बसवशीला मला म्हातारपणात आणि काय माझा स्वभाव होईल माहित नाही बाबांनो. प्रेम कमी होणार नाही देवावरलं तुमच्यावरलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तुमचं पण वाढायला पाहिजे हो देवावर आणि माझ्यावर. प्रेज द लॉर्ड. एवढं पाणी घालतोय, खत घालतोय, झाड भुरटच वाढायला पाहिजे. भुरट नाही, काय म्हणतात ते? काय ते बुटका. झाड वाढायला पाहिजे हो. शेतकऱ्याला वाढताना झाड कसं वाढावं? वाढायला पाहिजे, हिरवगार व्हायला पाहिजे, फुलायला पाहिजे, मोहर यायला पाहिजे, फळ यायला पाहिजे, तेव्हा त्याला आनंद वाटतो. आहे का नाही? पाऊल म्हणतो, पावलाने लाविले, अपुलोसाने पाणी घातले. अपुलोस पाणी घालतोय का नाही? घालतोय ना. अपुलोस हापूस आंबा तुम्हाला कायम पाणी घालतोय. देवाने लावलंय, अपुलोस पाणी घालतोय. लावणारा काही नाहीये, पाणी घालणं का नाही, वाढवणारा परमेश्वर. प्रियानो, प्रभूमध्ये वाढा, वचनात वाढा, विश्वासात वाढा, उपासनेमध्ये वाढा. काही बहिणी मी बघत आहे किती गर्दी व्हायला लागली इथं. प्रेज द लॉर्ड.
सगळ्या बहिणींना आता वाटायला मी परमेश्वराची उपासना करावी. प्रेज द लॉर्ड. अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. बंधू लोकांनी देखील असाच भरारीनं भाग घ्या, भाग घ्या. कुणी काही बोललं असेल, झालं असेल, विसरून जा. आता आयुष्य फार कमी आहे, दिवस थोडे राहिलेले आहेत. मी नम्रपणे हात जोडून प्रत्येक भावा बहिणीला सांगत आहे, या दिवसामध्ये देवाजवळ क्षमा मागा. कोण काही बोललं असेल एकमेकाला क्षमा करा. मी काय बोललो असेल तर मी पण तुमच्याजवळ क्षमा मागतो. प्राइज द लॉर्ड. पण प्रभूच्या कामामध्ये स्वतःला बांधून ठेवू नका. येशू तुम्हाला सोडवायचा आलेला आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला पुढे नेण्यासाठी, खोल पाण्यात नेण्यासाठी, खोल जाळ्यात टाकण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये खूप काम करण्यासाठी येशू ख्रिस्त वाट बघत आहे. समोरच्या गावात गेले, सोडलं, आणलं. त्यांनी काय केलं? हे घे प्रभू तुझं, तुला मेंढरो. आम्ही निघालो म्हटले का? त्यांनी कपडे काढले आणि त्या गाढवावरती घातली. आता गाढव हे मी तुम्हाला का सांगितलं? गाढवाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पेलिंग काय आहे? मी सकाळी विचार करत होतो, गाढवाला डॉंकी म्हटलं जातं. म्हटलंच जातं, गाढवाला डॉंकी म्हटलं जातं. मी सकाळी रूम मध्ये विचार करतो, डॉंकी डॉंकी किती लोकांना आवडत नाही डॉंकी. कुणी तर तुम्हाला डॉंकी म्हटलं तर डॉंकी, आय एम नॉट डॉंकी, आय एम अ रेनार बॉंकी. रेनार बॉंकी माहित आहेत ना, देवाचे मोठे सेवक. कुणाला माहित आहेत? माहित नाही रेनार बॉंकी? अहो हात वरती करा. रेनार बॉंकी देवाचा फार मोठा सेवक आहे. डॉंकी आणि रेनार्ड बॉंकी, काळजीपूर्वक काही का. मी जेव्हा या गोष्टीवर मनन करतो, काही काही इंग्लिश शब्द ना सिस्टर पूजा, मी त्याच्यावर विचार करतो, अनेक गोष्टी विचार करतो. आणि मग मला प्रभूने दाखवला. आता ते त्या वचनात आल्यावर मग तुम्हाला सांगतो. रेनार्ड बॉंकी, ज्याला पुण्यामध्ये मीटिंग होती, 5 लाख लोक होते पुण्याच्या आरटीओ मैदानावर. 5 लाख लोक. जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला. रेनार्ड बॉंकी ही रोड गर्जना केली, स्टॉप इट इन द नेम ऑफ जीसस. असं म्हटल्यावर ते ढग आहेत ना, तिथल्या तिथं गोळा झालेत आणि असे बाजूला गेलेत. पुणे शहराच्या त्या मैदानावरून बाजूला गेलेत. आणि त्या मैदानाच्या बाहेर पाऊस पडत होता, पण मैदानात पाऊस पडत नव्हता. प्राइज द लॉर्ड. हालेलुया. रोर, रोर हा इंग्लिश शब्द आहे. रोर कुणाला माहिती आहे का? रोर म्हणजे काय? गर्जना करणे. गर्जना कोण करतं? कुत्रा, सिंह. इंग्लिश शब्द आहे. सिंह गर्जना करतो त्याला रोर म्हटलंय, आणि कुत्रा गर्जना करतो त्याला काय म्हणतात? बार्किंग. हॅलो, बक 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 बक, एकच शब्द. बार्किंग अँड रोरिंग इज डिफरन्स. हा रेनार्ड बॉंकी आहेत ना, जेव्हा उपदेश द्यायला उभा राहायचं ना सिस्टर, त्यांचा आवाज बदलायचा, त्यांचा चेहरा बदलायचा, त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज यायचं अग्नीसारखं. आणि जेव्हा ते प्रार्थना करायचे, आदेश द्यायचे, त्यावेळेला व्हीलचेअरला माणूस, व्हीलचेअर निघून जातो ते आपोआप, आणि तो पळत स्टेजच्या दिशेने यायचा. उघड्या डोळ्याने बघितले मी. त्या ह्याच्यावरून आणलेली स्टेजवरून लोक उभा राहायचे. तिथं असणारी पोलीस लोक ड्युटीवर पिस्तूल घेऊन उभारलेली धडाधड पडायचे. मी डोळ्याने पाहिले. देवाचा अभिषेक सेवकांच्या मुखातून जेव्हा येतो ना, तेव्हा आजारी उठतात. बंदोबस्ताला असणारे लोक देखील अभिषेकित होतात. मी पाहिलंय. आणि जेव्हा ते गर्जना केली, येशूच्या नावात तुला सांगत आहे, थांब. पाऊस थांबला तिथं. पुण्याच्या टाइम्स ऑफ इंडियाला मोठी बातमी झाली होती की येशूचे सेवक आलेत आणि त्यांनी पावसाला आज्ञा केली, पाऊस थांबला. प्राइज द लॉर्ड. त्या मीटिंगमध्ये माझं बरंच परिवर्तन झालं. मी उघड्या डोळ्याने ती गर्जना, ती प्रार्थना ऐकली, अनुभवली. आणि ते अनुभवून मी एका कुटुंबात, तिथंच मी पण प्रार्थना करायला गेलो एका घरामध्ये. आणि मी जेव्हा डोक्यावर हात ठेवलो, धडाधड घरातली लोक त्या पडत होती. तेव्हा मला समजलं, अरे माझ्याकडून पण हे होऊ शकतंय. प्राइज द लॉर्ड. घाया रडत होतो मी, पुष्कळ रडलो. त्या मीटिंगमध्ये मला देवानं अभिषेक केला, अभिषेक केला. आणि 1997लाच मी नोकरी सोडण्याचा प्रयत्न केला होता. नुकताच जॉईन झालो होतो. काही सेवकांनी मला सांगितलं, इतकी घाई गडबड करू नका. प्राइज द लॉर्ड. कदाचित ती धोक्याची ठरते. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून 97 पासून मी आजपर्यंत मी प्रभूच्या मागून जाण्याचा निश्चय केला. बायबल वाचन, प्रार्थना, भक्तीमध्ये राहिलो आणि काम सांभाळ सेवा केली. आणि मग आजही मी पाहतो की प्रियानो, मी रडून, हात ठेवून, वचन सांगून प्रार्थना करतो आणि प्रभू येशू कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. तोच अभिषेक देव आपण मंडळीतील माझ्या बहिणींना आणि भावांना दिलेला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगत आहे, ज्या येशूने शिष्याना आज्ञा दिली, जा
आज तो येशू ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे, समोरच्या गावात जा, तुझ्या समोर राहणाऱ्या लोकांकडे जा, जे आजारी आहेत, दुःखी, कष्टी आहेत, जे व्यसनामध्ये पापामध्ये आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांना सोडा. मला अनेक लोक भेटतात. काल मी त्या बाळाला, स्टीफनला वॉच घेण्यासाठी एका भारत वॉच कंपनी चांगली, तिथं म्हणले पप्पा तिथंच घ्यायचं, म्हणले चांगलं असतं. आम्ही आतमध्ये गेलो. मी गाडी लावत असताना एक बाई त्या ठिकाणी फुलं विकत होती. तिला जटा वगैरे होत्या भरपूर, आणि ती फुलं विकत म्हणले, हो साहेब ती गाडी इकडे घ्या म्हटली साईडला. हो सॉरी म्हटले, मी घेतो म्हटले. आणि मी गाडी लावून आत गेलो. आत गेल्यानंतर ज्या बाईनं मला गाडी साईडला घ्या वगैरे म्हटली, ती त्यानंतर 5 मिनिटांना काय झाली, तीच व्यक्ती आतमध्ये, जिला पूर्ण जटा होत्या पूर्ण, ती प्रेज लॉर्ड पास्टर कुठे आहेत म्हणून त्या वॉचच्या दुकानात मला भेटत आली. पास्टर प्रेज द लॉर्ड, आयजीएमला मी ऍडमिट होतो, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केला होता, मी बरे झाले, किती वर्षानं मला पास्टर भेटताय हो तुम्ही. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आणि मला आता बाहेर नवऱ्यानं सांगितले ते फादर पास्टर म्हणून. सियन माझ्याकडे बघत होता चियाडं, तिच्या हातात त्या बहिणीच्या मी घेतला. प्रेज लॉर्ड ताई, कसा आहात तुम्ही, बरं आहे म्हटले. आणि ती आनंदानं गेली. त्या वॉचच्या दुकानातले लोक आणि सगळे बघत होते की रोज फुलं विकणारी व्यक्ती, ते फुलं तिथं सोडून ती माझ्याकडे आतमध्ये आली, भेटली. प्रेज लॉर्ड. जरासं बाहेर आलो आणि ते 2-3 बहिणी सियोननं बघितला, बाळासाहेब मी रोज तुमचे संदेश टीव्हीवर पाहतो, आम्हाला ते आशा सिस्टर हे ते भेटतात, आम्हाला देवाचं वचन आवडतं. प्रियानो, लोक आता मीडिया मिनिस्ट्रीच्या द्वारे, वचनाद्वारे, तुमच्या प्रार्थनेद्वारे देव त्यांच्या जीवनात काम करत आहे. परंतु आज तुम्ही काय करत आहात? येशू ख्रिस्ताने तुम्हाला आज्ञा दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे, तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे. जा, जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, त्यास पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, जे मी आज्ञा केले त्यास पाळायला शिकवा, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत येशू म्हणतो मी तुम्हावर आहे. आज मंडळीला मी सांगून थांबवतोय की येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला आज्ञा, अधिकार आणि आशीर्वाद दिलेला आहे. आज आम्ही त्या शिष्यांसारखं जे बांधलेले आहेत, जे आजाराला, मरणाला, अंधश्रद्धेला, त्यांना आम्ही जाऊन प्रीतीनं सत्याचं वचन, अनुभव, साक्षी रूपानं सांगत आहे काय, यावरच येशूचं काम अवलंबून आहे. शिंगरो आणलं, त्यांनी ड्रेस त्याच्यावर टाकले आणि काय म्हटलेत, टाकून त्यावर येशूला बसविले. आणि तो पुढे चालला, तसतसे आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेली. ते आपली वस्त्र वाटेवर पसरत गेले. तो जैतून डोंगराच्या उत्तरेला पोहोचता सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. काय स्तुती करू लागले? प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गामध्ये शांती आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव. आता मात्र बाकीचे जे परुषी होते ना, ते काय म्हणतात बघा, गुरुजी हे काय चाललंय, आपण शिंगरावर बसलाय, गाढवावर, तुम्हाला काहीच वाटत नाही? तुम्हाला राजा म्हणतात, राजा कशावर गाढवावर बसतो? राजा म्हटलं की घोडा आला, आहे की नाही? पण प्रियानो पहा, येशू ख्रिस्त आपला राजांचा राजा घोड्यावर नाही, गाढवावर बसला. गाढव हे 3 गोष्टीचं प्रतीक आहे. एक पापाचं प्रतीक, दुसरं नम्रतेचं प्रतीक, आणि तिसरं माझ्या प्रियानो ते आज्ञापालनाचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्ताचं गाढवाच्या शिंगरावर बसणं म्हणजे या जगामध्ये जे लोक आदामापासून जे पाप आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे आणि हे पाप मनुष्याला मरणाकडे नेत आहे, त्या पापाला नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. काळजीपूर्वक आहे का? येशू ख्रिस्तानं ते पाप आपल्या पायाखाली तुडवलं, त्या पापावर तो विजयी झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. गाढव हे नम्रतेचं पण प्रतीक आहे. येशू ख्रिस्त त्याला घोडा मागितला नाही बसायला. प्रेज द लॉर्ड. त्याने गाढव शिंगरोवर बसला, नम्र झाला येशू. आता मात्र जेव्हा दुसऱ्यांदा येणार आहे तेव्हा येशू गाढवावर नाही, तो घोड्यावर बसून राजांचा राजा येणार आहे. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊ. माझ्या प्रियानो, हे सगळे परुषी म्हणत आहेत, हा राजांचा राजा, तुम्ही होसाना करताय राजा, आणि गाढवीच्या शिंगरावर बसलाय, आणि हे काय दंगा चाललाय, होसाना होसाना, हे काही कपडे टाकून जयघोष करतायत.
त्यांच्या मुखातून काय आलं? गुरुजी आपल्या शिष्यास दटावा. गुरुजी आपल्या शिष्यास दटावा. हा, मी तुम्हाला सांगतो हम्म, की उभे राहिल्यास धोंडे ओरडतील. हा. आता त्यामध्ये एक वचन आहे, तुम्हाला आठवत असेल, इथंच कुठं तर आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. सगळं नगर गजबजून गेलं, होसाना होसाना म्हणा लागलं. सगळ्या नगरामध्ये, यरुशलेमामध्ये काय झाला? आवाज झाला. प्रिय बहीण भावांनो, येशू ख्रिस्ताच्या मागून कोण आलं होतं? जे अंधे दृष्टी प्राप्त झालेले ते होसाना होसाना म्हणत होते. जे कुष्ठरोगी बरे झाले होते ते होसाना होसाना म्हणत होते. ज्या पापी स्त्रिया पापमुक्त झाल्या होत्या ते होसाना होसा म्हणत होते. काळजीपूर्वक ऐका. येशू ख्रिस्ताच्या मागून जे जकातदार होते, ज्यांना तारण प्राप्त झालं, जक्कई असेल, मत्तई, ते येशूच्या मागून होते. आणि येशू ख्रिस्ताने हा सर्व समुदाय एकत्र केला. हॅलो, येशू ख्रिस्ताने एका ठिकाणी म्हटलेलं आहे समुदायाला की योहानाच्या घोषणेनं तुम्ही लोकांनी पश्चाताप केला नाही. योहानानं घोषणा केली पण तुम्ही पश्चाताप केला नाही, आणि मागूनही तुम्ही पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतला नाही. म्हणून येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो की तुमची अवस्था शास्त्री पुरुषासारखी होईल, कारण त्यांनी देवाचं नियम मान्य केला नाही. परंतु तो प्रभू येशू म्हणतो जे पापी आणि जकातदार आहेत त्यांचा मात्र स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. प्राइज द लॉर्ड. तुमच्या वाचण्यात वचन आलेले का? योहानानं घोषणा केली पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेला आहे. जो माझ्या मागून येत आहे त्याच्या हातात सूप आहे, तो खरं स्वच्छ करील, गहू कोठारात साठवील, भूस न विसते अग्नीने जाळून टाकेल. येशू म्हणतो योहानानं पश्चातापाचा बाप्तिस्मा आणि पश्चातापाची घोषणा केली, पण तुम्ही लोकांनी पश्चाताप केला नाही. परंतु जे पापी आणि जकातदार त्यांनी पश्चाताप केला आणि बाप्तिस्मा घेतला ते स्वर्गाच्या राज्यात जातील. आज तुमच्यासाठी माझ्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की माझ्या बहीण भावांनो, या जगामध्ये आम्ही पापी होतो, आम्ही टाका होतो, आम्ही समाजाने धिक्कारलेलो होतो, परंतु येशू ख्रिस्ताच्या नामावर आम्ही विश्वास ठेवल्यामुळं, आम्ही पश्चाताप केल्यामुळं तुम्ही आणि मी तारण पावलोय. आणि आता आम्ही होसाना होसा करत, आम्ही स्वतःचं समर्पण करत त्याच्या मागून जात आहोत. प्रेज द लॉर्ड. पुरुष म्हणतायत हा आहे तरी कोण? काय म्हणतात? हा शब्द आठवतोय कदाचित मत्तई, मार्क, लूक मध्ये 3 शब्द ठिकाणी म्हणतात होसाना होसाना. हे एवढा गजबज, हा एवढा आवाज, हा आहे तरी कोण? म्हणा, हा आहे तरी कोण? हा आहे तरी कोण? आता मी तुम्हाला सांगतो हा आहे तरी कोण. एक हिंदी सिनेमाचं गीत मला सकाळी आठवलं. क्षमा करा, पण ते गीत मला आठवताना मला वाटलं की खरंच आज ते तुम्हाला सांगावं. हा आहे तरी कोण? कशावर बसला होता येशू? इंग्लिश. कशावर बसला येशू? डॉंकीवर. त्यातला डॉन घ्या, त्यातला डॉन घ्या. मैं हूं डॉन, मैं हूं डॉन, मैं हूं डॉन, डॉन डॉन डॉन. हा, असू दे कॅमेरा. कोण होता हा? खरा डॉन आहे. प्राइज द लॉर्ड. आणि मग पुढचा की काय आहे? की वाय. की म्हणजे काय? या डॉनकडे स्वर्गाच्या राज्याची किल्ली होती. प्राइज द लॉर्ड. हालेलुया. अनेक गाणी चित्रपटातली. मी चित्रपट बघितला नाही. मी चित्रपट बघायला पूर्वी जायचो ना, चित्रपट सुरू झाला की मी झोपायचो. फार बरं आहे, चांगली गोष्ट आहे. माझा मित्र मला म्हणायचा आता उठ, संपलाय चित्रपट, तुला आणून काही उपयोगाचं नाही. पण आता मला ते उपयोग झाला. प्रेज द लॉर्ड. मी सगळा सिनेमा कधीच बघितला नाही. प्रेज द लॉर्ड. आणि इथं आल्यानंतर तर एकदाही सिनेमा थिएटरमध्ये गेलो नाही. आज मी तुम्हाला काय सांगत आहे की हे जे गीत गायला असेल, ज्यानं लिहिलं असेल, तर तो प्रभू येशू काय म्हणतो? मैं हूं डॉन, डॉन डॉन डॉन. ऐक नाही. आणि आपण मग म्हणतो ना, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो बोलो जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. पुढं
पानी पे चलता है, खिलाता है, पानी पे चलता है, को खिलाता है, शैतान भी डरता है उसके नाम से, शैतान भी डरता है उसके नाम से। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। कारण येशू ख्रिस्त जेव्हा गाढवीच्या शिंगरावर बसला, लोक पुढं आणि मागं होसाना होसाना गात होते, प्रभू येशूचा धन्यवाद देत होते आणि ते म्हणत होते, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू धन्यवादित असो। प्रेज द लॉर्ड। म्हणून मगाशी स्तोत्र 26 आपण जे वाचलं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? अहो वेशीनो उन्नत व्हा, आपल्या कमानी उंच करा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल। हा प्रतापशाली राजा कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। माझ्या प्रियानो, या येशू ख्रिस्तानं, मी मगाशी म्हटलं तो डॉन की, मला वाटते त्या दिवसापासून त्या डॉनकीला, जो डॉन त्या प्राण्यावर बसला होता, आणि म्हणून निदान त्या प्राण्याला एक तरी चांगली गोष्ट मिळाली की ज्यावर डॉन बसला होता ते डॉंकी, आणि ज्याच्या हातात स्वर्गाची किल्ली आहे तो प्रभू येशू ख्रिस्त। प्रेज द लॉर्ड। प्रियानो, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं या सगळ्यांना कुठे घेऊन गेला? तर हा होसाना होसाना समुदाय यरुशलेमामध्ये गेला। हा होसाना होसाना गायलेला समुदाय कुठे गेला? सभास्थानामध्ये गेला। माझ्या प्रियानो, आज आपल्याला होसाना होसाना गात प्रभू येशू ख्रिस्त। माझ्या प्रियानो, आता फक्त आपली जबाबदारी काय आहे की त्या लोकांनी त्यांचं काय केले? वस्त्र काढून वाटेवर पसरली। आता आम्हाला वस्त्र काढण्याची जबाबदारी गरज नाहीये, आता आम्हाला वस्त्र काढण्याची गरज नाहीये, कारण शास्त्र सांगतं तुम्ही काय करा? आपली हृदये फाडा, समर्पण करा। जेव्हा तुम्ही आपल्या शरीराचं प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण करता, जेव्हा त्याचं आपल्या जीवनामध्ये स्वागत करता, तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त अर्थात तुम्हाला तुमची स्तुती पाहून, आराधना, तुमची अर्पण, आणि तुम्ही त्याला उंच करता, तेव्हा मी खात्रीनं सांगतो आपण आत्मिकरित्या त्याच्या मागून जात आहोत। परंतु जो येत आहे तो आता स्वर्गातून, तो घोड्यावरून आपल्या दिशेने येत आहे, आणि मग आपण जे भूतलावर आता त्याच्यासाठी समर्पण केलेले, त्याची उपासना करणारे, त्याला होसाना होसाना गाणारे लोक, तो प्रभू येशू ख्रिस्त आता आमच्यासाठी पवित्र शास्त्रात प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा स्वर्गातून नवी नगरी, नव यरुशलेम उतरलं जाणार आहे। नव यरुशलेम उतरलं जाणार आहे। त्या नव्या यरुशलेमामध्ये आम्ही जी पिढी आहोत, त्या नव्या नगरीमध्ये हा प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, त्यांची आमची गाठ पडणार आहे। प्रेज द लॉर्ड। आम्ही त्याच्या स्वागतासाठी एक नटलेली नवरी, वधू, आम्ही त्याचे स्वतःचा समुदाय, स्वतःचे लोक म्हणून माझ्या प्रियानो त्याच्या स्वागतासाठी आम्ही सामोरे जाणार आहोत। आणि मग माझ्या प्रियानो, जेव्हा आम्ही तिथं जातो तेव्हा आम्हाला काय मिळतं? तर आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन मिळतं। ज्याला येशू ख्रिस्त सभास्थानात घेऊन गेला, हे सगळे यरुशलेमात आले, त्यावेळेला त्यांनी पाहिलं येशू ख्रिस्तानं त्या सभास्थानामध्ये गाढवं बांधली होती, घोडी बांधली होती, पक्षी, प्राणी, सगळ्या प्रकारचा चुकीचा कारभार त्या सभास्थानात यरुशलेमामध्ये होता। येशू ख्रिस्ताने एक दोऱ्याचं गोप केला आणि म्हटला, पक्ष्यांना त्यानं मोकळं केलं, प्राण्यांना मोकळं केलं। प्रभू येशू म्हणतो, माझ्या घराला सार्वकालिक प्रार्थना मंदिर म्हणतील।
येशू ख्रिस्ताला दुःख वाटलेलं आहे. यरुशलेमाकडे पाहून त्यानं विलाप केला. सभासनात आज जाऊन त्यानं चुकीचा क्रय विक्रय करणारे लोक पाहिले. आज तो प्रभू येशू ख्रिस्त या जगाकडे पाहत आहे, प्रत्येक राष्ट्राकडे तो पाहत आहे आणि अनेक राष्ट्रांची चुकीची काम, अनेक लोकांची वर्तणूक, अनेक लोकांची बिघडलेली मन, अनेक लोकांच्या जीवनात असणारं दुःख परेशानी पाहून जो येशू यरुशलेमाकडे बघून एकदा त्याने विलाप केला होता, रडला होता येशू ख्रिस्त. आणि तो म्हटला होता, यरुशलेमा यरुशलेमा, तुझ्याकडे पाठवलेल्या संदेशांचा घात करणाऱ्या यरुशलेमा, जर तू संदेशांची वचनं ऐकली असतीस तरी तुझी अवस्था झाली नसती. येशू ख्रिस्त रडला विलाप करून. यरुशलेमाच्या त्या शहराकडे बघून एकदा रडला येशू ख्रिस्त. पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, येशू 2-3दा रडला. एकदा लाजराच्या कबरेजवळ रडला, एकदा यरुशलेमासाठी रडला आणि एकदा त्या गेतसेमाने बागेमध्ये रडला. तिथं रडला शब्द वापरलेला नाही, पण त्याचा जो प्रार्थना करताना घाम रक्तासारखा होता. त्यानं अश्रू गाळून प्रार्थना केली. माझ्या प्रियानं, आज तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताचे होसाना होसाना गाणारे लोक आहोत. ज्या येशू ख्रिस्तानं दोघांना आज्ञा दिली, ते मेंढरू सोडून आणा. काही दिवसापूर्वी परमेश्वरानं देवदूत पाठवले, सेवक संदेशक तुम्हाकडे पाठवलं, देवाचं वचन तुम्हाकडे आलं आणि आता तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तानं सोडवलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. जगाच्या गोष्टीतून, पापातून, चालीरीतीतून, मरणातून विसरू नका. आपण मुक्त केलेले लोक आहोत. म्हणून येशया म्हणतो, येशया 35:10 मध्ये, परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील, परत येतील. जय जयकार करत कुठे येतील? सियोनात येतील. मग काय त्यांना प्राप्त होईल? त्यांच्या मस्तकी हर्ष आणि आनंद असेल. दुःख आणि उसासे फळ काढतील. माझ्या प्रियजनांनो, आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. काय तुम्ही येशू ख्रिस्तानं तुम्हाला जर मुक्त केलेलं आहे, तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तर तुम्ही परमेश्वराच्या सभास्थानात या यरुशलेमामध्ये देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरात येऊन त्याची जय जयकार करत आहात काय? जे मुख जय जयकार करतं, जे कुटुंब परमेश्वराचं स्तवन करतं, त्याला त्याच्या मस्तकी परमेश्वर अक्षय आनंद ठेवल्याशिवाय राहत नाही. दुःख आणि उसास तुमच्याकडून पळ काढून जाईल आणि परमेश्वर तुम्हाला काय करेल? परमेश्वर तुम्हाला नव्या यरुशलेमासाठी, नव्या सभास्थानासाठी तुमची तयारी करू इच्छित आहे. आणि म्हणून जेव्हा हे सगळे आंधळे, लंगडे, कुष्ठरोगी येशूच्या मागून आलेत, त्यांनी जय जयकार केला. तो जय जयकार आंधळ्याचा होता की येशू धन्यवाद, तू माझे डोळे उघडलेस. तो कुष्ठरोगी धन्यवाद देत होता, होसाना होसाना, माझं कुष्ठ तू घालवलंस. ती पापी स्त्री नाचत स्तवन करत होती, मला पापांची क्षमा मिळाली. आजचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं दुःख आणि उसास काढून टाकलेलं आहे. हा संदेश करमणुकीचं साधन नाही आहे. येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला मुक्त केलेलं आहे. मुक्त, फ्री मध्ये, आपल्या वधस्तंभावर रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा दिलेली आहे. फटक्यानं आरोग्य दिलेलं आहे. आपल्या शरीरावर अर्पण केल्यानं आम्हाला जीवन मिळालेलं आहे. तुम्ही मुक्त झालेले लोक आहात. म्हणून येशू ख्रिस्ताने शिंगरू वापरलं. आज तुमच्यावरती पापाची सत्ता चालणार नाही, आजाराची, मरणाची चालणार नाही. भिवू नका. जराशी आजारपण आलं, चढ उतार आले, कोणी दुखावलं, कोणी काय बोललं, कोणी अपमान केला, काही केलं, घाबरू नका. येशू ख्रिस्त आता तुमच्यावर तो राजा बनून तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, आमच्या स्वभावाची क्षमा झालेली आहे. आता आम्हाला नम्र व्हायचं आहे, लीन व्हायचं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी लिहिलेलं आहे, हे सियोन कन्ये, जोराने आनंद कर, गजर कर, कारण तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे. जकर्याच्या पुस्तकात 9:9 घरी गेल्या वाचा.
सियोन कन्ये आनंद कर. आज सियोन मंडळी हो, आनंद करा. जो येशू ख्रिस्त लीन नम्र होऊन तो गाढवीच्या शिंगरावर बसून त्यावेळेला आला, पण आज जर तुम्ही स्वतःला नम्र लीन कराल तर तो घोड्यावर बसून स्वर्गातून पुन्हा येत आहे. तो तुम्हाला यरूशलेमात घेऊन जाण्यासाठी येत आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरे राजे 9 अध्यायामध्ये पण घरी गेल्यावर आज वाचा. येहूच्या वेळेला देखील येहू राजा झाला म्हणून सगळ्यांनी घोषणा केली दुसऱ्या राजाच्या पुस्तकात. तेव्हा पण ही घटना येहूच्या दुसऱ्या राजाच्या पुस्तकात घडलेली आहे. प्रियानो, आज तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही स्वतःला नम्र करूया, लीन करूया. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया, डोळे बंद ठेवूया, डोळे बंद ठेवा. तो प्रभू येशू ख्रिस्त नम्र झाला आमच्यासाठी. आम्ही नम्र होणं बरं गरजेचं आहे. तो लीन झाला, आम्ही लीन होणं गरजेचं आहे. आम्ही प्रभूसाठी एकमेकासाठी नम्र लीन